मूळतः सिंधुदुर्गात आंबा आणि काजू हे प्रचंड प्रमाणात होत आहे, पण गेल्या काही वर्षात रासायनिक खताच्या वापरामुळे ही शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि आंब्याला जो पूर्वी मान होता, सन्मान होता, तो नाही आहे. 1998 साली कृषी विद्यापीठाने जेव्हा इथे एक मेळावा घेतला होता आंब्यावर, त्यावेळेला कल्टारचा वापर करण्याबद्दल त्यांनी प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिलं होतं. तेव्हा मी विरोध केला होता. म्हटलं यामुळे आंबा उद्ध्वस्त होईल, झाडं मरतील आणि शेतकऱ्याचा जो क्वालिटी आंब्याचा आहे तो संपेल आणि दलाली चाललेली आहे कंपन्यांची. पण लोकांनी लक्ष दिलं नाही आणि आता आंब्याच्या झाडांवर फार मोठा संकट आलेला आहे. आणि आता हे झिरो बजेट शेती जी आहे, ही सिंधू जिल्हा कृषी प्रतिष्ठानने एक निर्णय घेतला की समूळ उच्चाटन रासायनिक खतांचं सिंधुदुर्गमधनं करायचं नव्हे तर महाराष्ट्रातनं आणि मग भारतामध्ये. हे एक नवीन दिशा देणारे शास्त्र आहे की जेणेकरून शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळायला पाहिजे. आज काय उत्पादनावर सरकार जोर देते, विद्यापीठात जोर देतात, असं न होता उत्पन्नावर झालं पाहिजे. आणि म्हणून उत्पादन अशा प्रकारचं वाढलं पाहिजे, दर्जा वाढला पाहिजे, यातनं प्रचंड उत्पन्न, जसं प्रत्येक एकरामधनं जास्तीत जास्त पैसा कसा शेतकऱ्याला मिळेल, हा समृद्ध किसान हा आमच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि त्या पूर्ण टेक्नॉलॉजीचा बेस हा झिरो बजेट नैसर्गिक शेती, पायेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे एक मुवमेंट आम्ही इथे लॉन्च केलेली आहे, ती सुरू झालेली आहे. तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहभाग याच्यात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिथे समुद्र किनारा आहे, हिल स्टेशन आहे आणि अत्यंत चांगला निसर्ग आहे. आता ह्याला जोड जर आपण झिरो बजेट शेतीचा दिला आणि इतके जर उत्पादन झिरो बजेटचं असलं तर पूर्ण जगातले लोक इथे येतील. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना आणि गती याच्यातनं मिळणार आहे. आणि तरुणांना विशेषतः आता रोजगार संपलेला आहे. 2024 मध्ये 67% नोकऱ्या संपणार आहेत, असा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा अहवाल आहे. आणि आताच अमेरिकेत देखील आणि सगळीकडे भारतीय लोकांच्या नोकऱ्या मिळणं बंद झालेलं आहे. आणि ही स्पर्धा जी आहे आणि त्यातला राष्ट्रवादाचा जो मोठा भूमिका मुद्दा आलेला आहे, त्यामध्ये आता आपण जाणार कुठे रोजगार निर्माण करायची, तर शेतीकडे आपण वळलं पाहिजे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण म्हणतो, पण कृषीला ह्या भांडवलशाही अमेरिकन युरोपियन अर्थव्यवस्थेत कृषीला दुय्यम स्थान आहे, तिसरं स्थान आहे. हे काय बघण्याचा दृष्टिकोन नाही. आणि हे बदलण्यासाठी कृषी याला प्रथम स्थान जर भारतात दिले तरच रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. आणि तरुणांनी म्हणून जास्तीत जास्त कृषीकडे नेण्यासाठी झिरो बजेट कृषी जे आहे नैसर्गिक शेती, त्या मार्गानेच आपल्याला गेलं पाहिजे. कोकणचा माणूस म्हणजेच मुंबईचा माणूस, हे समीकरण आहे. मनी ऑर्डर इकॉनॉमीवर कोकण उभं राहिलेलं आहे. आता हे बदलायचं असेल तर जो एबल बॉडीत मुलगा 16 वर्षांना मुंबईलाच जातो, हे इथलं संस्कृती आहे. हे बदलण्यासाठी इथे उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे. आणि उत्पादनाचं साधन शेती आहे. आणि शेती असेल तर ती नैसर्गिक शेतीद्वारेच उत्पन्न मिळेल. त्यामुळे आपल्याला त्या दिशेने आपण जात आहोत.